नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल. आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे. अर्थातच मी तुमच्यासाठी घेऊन आले बेस्ट असं दुनियातील बेस्ट म्हणता येईल असं ज्यूस, जे तुमच्या पोटातील गंदगीच बाहेर काढणार नाहीये, तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो देण्याचं काम करणार आहे. तुमच्या केसांना योग्य पद्धतीची हेअर ग्रोथ देण्याचं काम सुद्धा करणार आहे. कोणतं ते ज्यूस आहे चला बघूया. सगळ्यात पहिले तर मराठीमध्ये त्याला कोवळं म्हणतात. अनेक लोकांना माहिती सुद्धा असेल आणि अनेक लोक जे आहे त्याचा खाण्यामध्ये समावेश सुद्धा करत असतील. कोवळं म्हणजे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याचे जे ज्यूस आहे ते सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे. ते पुढे आपण बघणारच आहोत. त्याचबरोबर त्याला हिंदीमध्ये पेठा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ॲश कार्ड असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आता हे नक्की काम कसं करतं, कोवळं आपल्या शरीरामध्ये जाऊन काम कसं करतं ते जाणून घेऊया. बघा, आपण जे जेवत असतो 3 टाइमचं जेवण करत असतो दररोज. त्याचबरोबर जंक फूड खात असेल म्हणजे पॅकेटचे पदार्थ, त्यामध्ये वेपर्स, कुरकुरे वगैरे हे सगळे येत असतात. त्याचबरोबर तळलेले पदार्थ जेव्हा आपण खात असतो तर काही अन्न आपल्या शरीरात पचत असते आतड्यामध्ये आणि काही तसंच राहतं, जे साठून राहतं. त्याच्यामुळे अनेक बिमाऱ्या निर्माण होत असतात, ज्याच्यामुळे शुगर असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल, मायग्रेन असेल, या सगळे जे आजार आहे ते निर्माण होतात आणि या निर्माण झाल्यामुळे आपल्याला अनेक समस्या जे आहे ते जाणवत असतात. त्याचबरोबर आता हे नेमकं काय काम करतं ते जाणून घेऊया. कोवळं जे आहे तर ते आपल्या शरीरात जातं, म्हणजे ते एक लिक्विड फॉर्म मध्ये असतं. ते गेल्यानंतर काय करतं की आपल्या शरीरामध्ये जाऊन जे आतडे असतात, आतड्यामध्ये जी घाण साचलेली आहे त्याला बाहेर काढण्याचं काम करतात. बघा, आता मी तुम्हाला उदाहरण देते. जसं की एक कपडा आहे, त्याला डाग आहे, तर आपण काय करतो, ब्रशने घासून घासून त्याला काढून टाकतो. त्याच पद्धतीने आपल्या पोटाच्या आतडे जे आहे त्यामध्ये साचलेली जी घाण आहे तिथे हे ज्यूस जाऊन जे आहे त्याचं छान पद्धतीने स्क्रब करत असतं आणि ती घाण जी आहे जेव्हा हे ज्यूस बाहेर पडतं त्याच्यानुसार जे टॉक्सिन जे आहेत ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम करतं. घाण जे आहे बाहेर काढण्याचं काम करतं व आतडी जी आहे, पचन शक्ती जी आहे ते आपलं सुधारवण्याचं काम सुद्धा करत असतं. त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होत नाही, जसे की आपलं वजन वाढणे, आपल्या पोटामध्ये गॅस तयार होणे, पोट न साफ होणे, या सगळ्या समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच हे ज्यूस तुमच्यासाठी खूप छान पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर बघा, हे कसं घ्यायचं तर तुम्हाला आठवड्यातून एकदा जे आहे याला घ्यायचं आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा नक्कीच घेऊ शकता किंवा तुम्ही नेहमीच सुद्धा पिऊ शकता. 2-3 दिवसांनी जर तुम्ही सकाळी अनुशापोटी पिले तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे फायदे जाणवतील. एक आठवडा सलग जरी घेतलं तर तुमच्या सगळ्या पोटाच्या समस्या ज्या आहेत ते निर्माणच होणार नाहीयेत आणि कमी झालेल्या सुद्धा तुम्हाला दिसून येतील. तसेच आता हिच्यामध्ये काय इम्पॉर्टंट व्हिटॅमिन्स असतात ते जाणून घेऊया. तर B12 सगळ्यात मोठ्या प्रमाणात असतं आणि व्हिटॅमिन C सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं, जे आपल्या स्किनसाठी सुद्धा खूप मस्त असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कोवळं देणार आहे. तर आता ह्या कोवळं जे आहे ते नेमकं कशा पद्धतीने घ्यायचं आहे. कवळ्याची जी आहे नेमकी चव कशी आहे तर अगदी आपल्या पाण्यासारखी आहे. बघा, कवळ्याचं ज्यूस आपण तयार केलेलं आहे तर ते अगदी पाण्यासारखं त्याची चव येते. कडू सुद्धा नाही आणि आंबट सुद्धा नाही, अशा पद्धतीची चव जी आहे ती कवळ्याची अगदी सेम आपल्या पाण्यासारखी येते. त्याच्यामुळे आपण इझिली जे आहे ती अगदी पिऊ शकतो. तर आता हे तयार कसं करायचं आहे अगदी सोपं आणि साधं. ते म्हणजे तुम्हाला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यामधल्या बिया काढा. हे दोन्ही गोष्टी नक्की काढा. जर तुम्ही त्याची साल आणि बिया काढल्या नाही तर अर्थातच ते ज्यूस जे आहे ते तुम्हाला कडू लागू शकतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या बिया ज्या आहेत तुम्हाला काढून घ्यायचं आहे. डबल एक माहिती तुम्हाला सांगते, कवळं कधी आणताना मोठं आणायचंय, छोटं कवळं आणू नका. त्यामध्ये बिया आणि मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याच्यात जे पाणी आहे ते कमी निघत असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर कवळं आणणार आहात तर मोठं बघून आणायचं आहे. त्याचबरोबर त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकून छान पद्धतीने त्याचा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे ज्युसर असेल तर ज्युसरमध्ये जर केलं तर तुम्हाला त्याला गाळायचं काम पडत नाही, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तर अर्थातच ते गाळून घ्यावं लागतं. त्याच्यासाठी कॉटनचा कपडा घ्या, त्यामध्ये ते टाका किंवा मग चाळणी वगैरे असेल तर त्याने सुद्धा तुम्ही चाळून घेऊ शकता. तर कोणत्याही पद्धतीचा साईड इफेक्ट या ज्यूसने होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्यूस करायचा आहे. सकाळी अनुशापोटी जे आहे 1 ग्लास तुम्ही घेऊ शकता. बरं, आता तुम्ही हे जे आहे साठवून सुद्धा ठेवू शकता, कोणत्याही प्रकारचं खराब होत नाही. त्याचबरोबर तुम्ही याला फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता. तुम्ही अर्ध चिरला असेल आणि अर्ध बाकी असेल तर फ्रीज मध्ये सुद्धा तुम्ही ठेवून त्याचं दुसऱ्या दिवशी जे आहे ज्यूस करून पिऊ शकता. तर अशा पद्धतीने हे ज्यूस आहे जे सगळे पिऊ शकतात. म्हणजेच की जसे वयस्कर लोक असू दे किंवा तरुण असू दे किंवा मुलं असू दे. जर मुलांना हे ज्यूस आवडलं नाही तर त्यामध्ये तुम्ही नारळ पाणी टाकून सुद्धा त्यांना देऊ शकता. खूप चांगल्या पद्धतीचं हाय प्रोटीन इम्युनिटी वाढवणारं हे ज्यूस तुमच्यासाठी ठरणार आहे. आणि हे ज्यूस जर तुम्ही
घेतलं तर अनेक वात दोष सुद्धा जर ज्याला निर्माण असेल त्याचा सुद्धा कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे। त्यामुळे आवर्जून हे ज्यूस तुम्ही नक्की घ्या। आता काही ठिकाणी हे जे आहे कोवळं जे आहे ते मिळत नाही, तर काही ठिकाणी इझिली मिळतं। ज्या ठिकाणी मिळतं तुम्ही तिथे साठवून ठेवू शकता। मग जिथे कोवळं मिळत नाही तिथे काय करायचं आहे तर तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी काय करू शकता की दुधी भोपळा जे असतं ना त्याची साल काढून त्याचा सुद्धा ज्यूस पिल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो। तर अशा प्रकारे आपण जी आहे संपूर्ण माहिती कोवळ्याची बघितलेली आहे आणि हे सगळ्यात बेस्ट आहे। नक्की ट्राय करा व माझ्यासोबत कमेंट करून मला नक्की शेअर करा की तुम्हाला तुमच्या पोटाच्या समस्या कमी झाल्या आहेत की नाही व व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा कमेंट करून मला सांगा।